नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्वजण तयारी करतोय ती म्हणजे इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेची। आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातील घटक क्रमांक 2 जो नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या यावर आधारित होता। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच घटकावर आधारित स्वाध्याय 2.1। स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीच्या आणि यानंतर येणाऱ्या व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया स्वाध्याय 2.1 ला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1। 7/2 बरोबर डॉट डॉट प्लस 1/2 असं आपल्याला विचारलेलं आहे। तर 7/2 याचाच अर्थ होतो 7/2, म्हणजेच हे 7/2 आहेत आणि याचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल। याचं जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं तर 7ला जर 2 ने भागलं तर 6 राहिला शिल्लक 1/2 असे होतात। आता 3.1/2 याचाच अर्थ असतो 3 अधिक 1/2। 3 अधिक 1/2 असतं, इथं गुणिले नसतं। यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं आपलं, पण हे लक्षात ठेवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांकामध्ये अपूर्णांक मिळवलेला असतो। 3 अधिक 1/2 म्हणजेच या रिकाम्या जागी येणार आहे 3, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2। -2 ही ऋण पूर्णांक संख्या डॉट 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 वाक्य पूर्ण करायचं आहे आपल्याला। आता ऋण 1च्या उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे। यासाठी आपल्या समोर पाहिजे ती म्हणजे संख्या रेषा, आणि संख्या रेषेवर इथे आहे 0, इथे आहे -1, इथे आहे -2, आणि आता आपल्याला काय विचारलेलं आहे ते पाहूया। -2 ही पूर्णांक संख्या, ही -2 ही पूर्णांक संख्या ऋण 1च्या उजवीकडे येईल। ऋण 1च्या उजवीकडे आहे का? नाही, डावीकडे आहे, म्हणजे हे चुकीचं आहे। ऋण 1च्या डावीकडे येईल, ऋण 1च्या डावीकडे येईल, हे विधान योग्य विधान आहे। 0च्या उजवीकडे येईल, 0च्या ती डावीकडे आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे। आणि +1च्या उजवीकडे येईल, +1 तर इकडे असणार आहे, त्याच्या उजवीकडे ऋण संख्या यायचं कारणच नाही, म्हणजेच ऋण2 ही डावीकडे येणार आहे, म्हणजे हे विधान देखील चुकीचं आहे। संख्या रेषेवर त्या संख्येची पोझिशन कुठं आहे हे जरी आपल्या लक्षात असेल तरी देखील या पद्धतीच्या प्रश्नांमध्ये कन्फ्युजन होत नाही आणि सहजच हे प्रश्न सोडवता येतात। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। सोपे सोपे प्रश्न आहेत हे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि पूर्णांक संख्यांच्या गुणाकारावर आधारित असा हा प्रश्न आहे। पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। आता यामध्ये प्रत्येक पर्यायात 2-2 गुणाकार दिलेले आहेत आणि त्यातला कोणता गुणाकार समान आहे हे आपल्याला विचारले। गुणाकाराचे नियम आपल्याला माहीत आहेत। पूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना चिन्ह जर सारखं असेल तर उत्तर पॉझिटिव्ह येतं, धन येतं। चिन्ह जर वेगळं असेल तर उत्तर निगेटिव्ह येतं, म्हणजेच ऋण येतं। एवढ्या बेसिक नियमावर आधारित हा प्रश्न आहे। चला तर मग सोडूयात हा। -8 × -9 8×9 होतात 72 आणि दोन्ही चिन्ह सारखी म्हणजे हे +72 असणार आहेत। 8×9 72च होणार आहेत, पण निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह म्हणजे हे निगेटिव्ह येणार आहेत, म्हणजे इथं काही हे दोन्ही गुणाकार सारखे आलेले नाही। इथं 8×9 72 हे पण निगेटिव्ह, -9 × -8 म्हणजे हे +72 हे देखील समान आलेले नाहीत। इथे 8×9 72 पण हे -72 होतील, 8×9 72 हे +72 होतील, म्हणजे हे देखील समान नाहीत। इथे -8 × -9 हे होणार आहेत +72 आणि 9 × 8 म्हणजे हे देखील +72। इथं मात्र दोन्ही गुणाकार जे आहेत ते समान आहेत, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4। अतिशय साधा, सोपा, सरळ पूर्णांक संख्यांच्या गुणाकारावर आधारित प्रश्न होता आणि त्याच नियमांचं आपल्याला असं ॲप्लिकेशन करणारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4। 6 × -1 बरोबर किती हे विचारलेलं आहे। 6 × -1। आता पहा, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह म्हणजे याचं उत्तर हे निगेटिव्हच येणार आहे, हे तर फिक्स आहे। -6 हे उत्तर आहे, पण पर्याय डायरेक्ट दिलेले नाहीत, पर्याय थोडे फिरवून दिलेले आहेत। आता यामध्ये पहा, जे नियम गुणाकाराला लागू आहेत
पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराला जे नियम लागू आहेत तेच भागाकाराला देखील लागू आहेत. इथे 6/1 केल्यानंतर काय होणार आहे? 6/1 म्हणजे 6च येणार आहेत आणि पॉझिटिव्हला निगेटिव्हने भागल्यानंतर उत्तर निगेटिव्ह येणार आहे. म्हणजेच -6 हे उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हाच योग्य आहे. पुढचे पर्याय देखील आपण समजून घेऊया. 6/1 म्हणजे हे +6 येणार आहेत कारण दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. -1/6 याचं उत्तर -1/6च येणार आहे. आणि आपल्याला 6 छेदात नको आहे तर 6 हे अंशामध्ये पूर्णांक हवे आहेत. 1/6 हे पण पॉझिटिव्ह आहेत, ते देखील अपूर्णांकात आहेत, ते पूर्णांकात हवे आहेत. म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. या परिमेय संख्यांवरील क्रियांवर आधारित आणखी प्रश्न पुढे येणार आहेत. चला जाऊयात पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि तो देखील पूर्णांक संख्यांवर आधारित आहे. 7/-2 केलेत. आता 7/-2 याचा अर्थ आधी लक्षात घ्या. 7/-2 याचा अर्थ पॉझिटिव्हला आपण निगेटिव्हने भागणार आहोत. याचाच अर्थ या पूर्ण भागाकाराचं उत्तर हे निगेटिव्ह येणार आहे. -7/2 असं याचं उत्तर येणार आहे. मग आता पर्यायांमध्ये आपल्याला तेच पाहिजे. असं उत्तर कोणत्या पर्यायात येतं? पहिला पर्याय पहा काय आहे? 7 × -1/2 म्हणजेच हे येणार आहेत -7/2. दुसरा पर्याय जो आहे तो +7/2 येणार आहे. तिसरा पर्याय जो आहे तो -7/2 म्हणजेच ऋणचा भागाकार काय होणार आहे? धन होणार आहे आणि हे 7/2 येणार आहेत. आणि शेवटचा पर्याय आहे +2/7. आता यामध्ये -7/2 असणारा पर्याय कोणता आहे? तर तो पहिलाच पर्याय आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1. यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. जनरली परिमेय संख्यांच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह चिन्ह आपण छेदाला देत नाही. पॉझिटिव्ह भागिले निगेटिव्ह असेल तर तो पूर्ण अपूर्णांक जो आहे तो निगेटिव्हच होत असतो आणि याचाच वापर करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि यामध्ये देखील तसंच केलेलं आहे. -13/-2 केलेले आहेत. आता पहा हे -13/-2 बरोबर किती विचारलेलं आहे? तर निगेटिव्हला निगेटिव्हने भागल्यानंतर उत्तर जे आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे 13/2 आणि पॉझिटिव्ह चिन्ह काय आपण दरवेळी लिहित नाही. जर तिथं चिन्ह नसेल तर हे समजून घ्यायचं की ते पॉझिटिव्ह आहेत. पहिला पर्याय पाहूया. पहिल्या पर्यायामध्ये काय होईल? -1 नी 13ला गुणल्यानंतर -13 होतील आणि छेद काय येणार आहे? बे. तो निगेटिव्ह आहे, आपल्याला पॉझिटिव्ह हवा आहे म्हणजे हे काही उत्तर नाही. दुसऱ्यामध्ये काय होणार आहे? 1 × 13 हे 13 येतील आणि छेदात -1 × 2 म्हणजेच -2 येतील. म्हणजेच हे देखील -13/2 होणार आहेत. हे देखील उत्तर नाही. तिसरा पर्याय पहा. 2/13 दिलेला आहे. डायरेक्ट 2/13. आपल्याला पॉझिटिव्ह 13/2 आले पाहिजे म्हणजे हे देखील उत्तर नाही. आणि शेवटचा जो पर्याय आहे तो आहे 13/2 आणि ते आहेत पॉझिटिव्ह. आपल्याला तेच हवेत पॉझिटिव्ह 13/2 म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि पूर्णांक संख्यांच्या भागाकारावर आधारित असा प्रश्न. हा देखील सोपा प्रश्न आहे. -96 / 16 बरोबर किती विचारलेलं आहे? हे -96/16 तर 1696 येतात म्हणजे याचं उत्तर 6 येणार आहे तर फिक्स आहे. आणि ऋणला जर धन संख्येने भागलं तर उत्तर ऋण संख्याच येते म्हणजेच -6 हा भागाकार असणार आहे या दिलेल्या दोन संख्यांचा आणि -6 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पूर्णांक संख्यांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी यावर हमखास प्रश्न परीक्षेमध्ये आहेत. यामध्ये कोणतंही कन्फ्युजन ठेवू नका. या क्रिया आपल्याला क्लिअरली करता आल्या पाहिजेत. त्यातल्या त्यात गुणाकार भागाकार फारच सोपं आहे. चिन्ह जर सारखी असतील तर गुणाकार पॉझिटिव्ह, चिन्ह वेगळी असतील तर गुणाकार निगेटिव्ह आणि हेच नियम भागाकाराला देखील लागू होतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. तो देखील पूर्णांक संख्यांच्या भागाकारावर आधारित असा प्रश्न आहे. -120/-30 बरोबर किती? काढा बरं उत्तर.
आलं असेल तुमचं उत्तर लगेच झटपट. -120 भागिले -30 करायचे आहे. आता इथे भागाकार करत असताना 0 0 गेले आणि 3 चौक 12 म्हणजे 4 हे उत्तर येणार आहे. आता निगेटिव्हला निगेटिव्हने भागलं म्हणजे समान चिन्ह आहेत, याचाच अर्थ भागाकार पॉझिटिव्ह येणार आहे. हे येणार आहेत +4. आता +4 असणारा पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. साधे सोपे प्रश्न आणि भरभर होत आहेत. परीक्षेमध्ये या प्रश्नांमध्ये आपला वेळ देखील वाचतो आणि तो वेळ आपण इतर ठिकाणी जे क्लिष्ट प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण त्या वेळेचा उपयोग करू शकतो. तसंच आता या ठिकाणी एक साधी सोपी पदावली आलेली आहे. चला सोडूया ही पदावली. तर पदावली सोडवताना पहिल्यांदा तर आपण कंस सोडवणार आहोत. पहिल्यांदा पदावली लिहून घेतो. 5 × 8 - 3 × 5 आहे. तर यामध्ये कंस सोडवताना पहिल्यांदा आपण हा गुणाकार करणार आहोत. म्हणजेच 5 × 8 - 5 त्रिक 15 होणार आहेत. = 5 × 8 - 15. आता पहा, पॉझिटिव्हचे 8 जण आहेत, निगेटिव्हचे 15 जण आहेत. पॉझिटिव्हचे 8 निगेटिव्हमधल्या 8 जणांना संपवणार आहेत आणि शिल्लक काय राहणार आहेत? निगेटिव्हमधले 7 शिल्लक राहणार आहेत. 15तनं 8 गेले, राहिले 7 आणि ते कुणाचे असणार आहेत? निगेटिव्हचे असणार आहेत, कारण त्यांची संख्या जास्त आहे. तर 5 × -7 म्हणजे 5 7 होतात 35 आणि पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह चिन्ह वेगळी म्हणजे गुणाकार निगेटिव्ह येणार आहे. याचं उत्तर असणार आहे -35 जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे सोपे प्रश्न आहेत. पुढे जाऊन थोडी काठिण्य पातळी वाढणार आहे आणि तिथे मग अजून मजा येणार आहे. पुढे आहेत प्रश्न क्रमांक 10 ते 13 साठी एकत्रित सूचना या ठिकाणी दिलेली आहे. पुढील प्रत्येक चौकटीत इज ग्रेटर दॅन, इज लेस दॅन, इक्वल टू किंवा इज लेस दॅन ऑर इक्वल टू याचा अर्थ काय? मोठी आहे किंवा बरोबर आहे असा त्या चिन्हाचा अर्थ होतो. आणि यासाठी आपल्याला पूर्णांक संख्यांची तुलना करायची आहे. पूर्णांक संख्येची तुलना करत असताना आपल्या डोक्यात असली पाहिजे ती म्हणजे संख्या रेषा. आणि संख्या रेषेवर इथे असतो 0, इकडे +1 +2 आणि डावीकडे -1 -2 हे होतात. डावीकडे असणारी संख्या ही लहान असते उजवीकडे असणाऱ्या संख्येपेक्षा. जी संख्या उजवीकडे असेल ती असते मोठी डावीकडे असलेल्या संख्येपेक्षा. याचाच वापर करायचा आहे आपल्याला. -4 आणि +5. आता पहा, -4 इकडे डावीकडे येणार आहेत, +5 उजवीकडे येणार आहेत. म्हणजेच यामध्ये +5 हे मोठे असणार आहेत आणि असा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. यामध्ये -6 आणि 0 यांच्यात तुलना करायची आपल्याला. -6 संख्यारेषेवर डावीकडे येणार आहेत, 0 उजवीकडे असणार आहे. म्हणजे 0 मोठा असणार आहे -6 पेक्षा. याचाच अर्थ इथे येणारं चिन्ह जे आहे ते पुन्हा एकदा आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. -1 आणि -2. तर इथे पहा, -1 हा उजवीकडे आहे, -2 हा डावीकडे आहे. म्हणजे -1 मोठा असणार आहे -2 पेक्षा. आणि इज ग्रेटर दॅन हे चिन्ह दिसते आपल्याला पुन्हा एकदा पर्याय क्रमांक 2 मध्येच ते चिन्ह दिसते, इज ग्रेटर दॅन. सोपे प्रश्न हे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. +3 आणि 0. +3 जो आहे तो याच्याही पुढे येणार आहे इकडे आणि 0 जो आहे तो डावीकडे आहे. म्हणजेच यामध्ये +3 जो आहे तो मोठा असणार आहे 0 पेक्षा आणि इज ग्रेटर दॅनचं चिन्ह इथे दिसते आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. सगळ्यांचीच उत्तरं पर्याय क्रमांक 2 मध्ये आली. परीक्षेमध्येही असं होतं, कधी कधी सलग प्रश्नांचे पर्याय सेम येतात आणि आपल्याला वाटतं की आपलं चुकतंय की काय, पण तसं काही नसतं. होऊ शकतं, असंही होऊ शकतं सलग 3-4 प्रश्नांचे पर्याय सलग सारखेच येऊ शकतात, म्हणजेच त्यांचे क्रमांक सारखे येऊ शकतात. चला जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14 आणि 14 जो आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्यांच्यावरील भागाकारावर आधारित असा प्रश्न आहे. 2.1/5 हे 2.1/5 भागिले 5.3/6. आता हे 3/6 जे आहेत यांना मी लगेच इथे भाग देतो. 3 एके 3 आणि 3 दुने 6 म्हणजेच 5.1/2 हे झालेले आहेत. आता यांचा भागाकार करण्यासाठी
यांचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. ते कसं करणार? 5 दुने 10 अधिक 1 11 म्हणजे हे झाले 11/5 भागिले 5 दुने 10 अधिक 1 झाले 11 11/2. आता एक बेसिक गोष्ट आपल्याला माहीत आहे, भागिले म्हणजेच उलटून गुणिले करतो आपण त्यांना. त्याच्या गुणाकार व्यस्ताने आपण गुणत असतो. 11/5 गुणिले 11/2चं काय होणार? खाली डोकं वर पाय म्हणजेच 2/11. आता हे सोडवत असताना हे 11 आणि 11 गेले. जेव्हा गुणाकार असेल तेव्हा अंश विरुद्ध छेद हे कोणी कुणाला भाग देऊ शकतात, पण गुणाकार असेल तरच. बेरीज वजाबाकीमध्ये असं चालत नाही. आता याचं उत्तर काय येणार आहे? इथे वर अंशामध्ये इथे 1 1 राहिला, बे 1 बे आणि छेद 5 1 5 हे 5 म्हणजे उत्तर आलेलं आहे 2/5 जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. लक्षात आलं असेल खूप सोपे प्रश्न आहेत. 5वीला आपण ह्या गोष्टी शिकलेलो आहोत. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा गुणाकार, भागाकार आणि तोच या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये विचारलेला आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15 आणि आता दरम्यानच्या संख्या चालू होत आहेत आपल्याला. 4 ते 7 या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता हे विचारलेलं आहे. हा आहे 4 आणि इकडे आहे हा 7. आता यांच्यामध्ये येणाऱ्या नैसर्गिक संख्या कोणत्या? एवढा साधा सोपा प्रश्न विचारलेला आहे. 4च्या पुढे येणार आहे 5, 5च्या पुढे येणार आहे 6. म्हणजे कोणत्या आहेत त्या नैसर्गिक संख्या? त्यांच्या दरम्यान येणाऱ्या. दरम्यान म्हणजे मध्यभागी येणाऱ्या असं नाही. 4 आणि 7च्या मध्ये येणाऱ्या सगळ्या संख्या. तर 5 आणि 7 या नैसर्गिक संख्या झाल्या. पूर्णांक संख्या म्हटलं तरी सुद्धा 5 आणि 6च होतील. पूर्ण संख्या म्हटलं तरी 5 आणि 6 होतील. पण परिमेय संख्या जर म्हटलं तर 4 आणि 7च्या मध्ये असंख्य परिमेय संख्या आपण शोधू शकतो. म्हणजे 4.5, 5, 5.5, 6, 6.5. त्याच्या अजून डीपमध्ये गेलो तर 4.1, 4.2, 4.3 अशा देखील आपण परिमेय संख्या 4 आणि 7च्या मध्ये शोधू शकतो. या मी तुम्हाला दशांश स्वरूपात सांगितल्या. त्या अंश छेद रूपामध्ये देखील आपल्याला शोधता येतात. यामध्ये मात्र नैसर्गिक संख्या विचारल्यात त्या आहेत 5 आणि 6 जो आहे पर्याय क्रमांक 2. 6 व 5 या त्या संख्या आहेत 4 आणि 7च्या दरम्यान येणाऱ्या. हे तुम्हाला इथं दरम्यानच्या संख्या आता क्लिअर झालं असेल. पुढे जेव्हा वेगळा प्रश्न येईल तेव्हा मात्र आपल्याला हे सहज सोडवता येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. आता यामध्ये पहा, -2 व 3 या दरम्यानच्या पूर्णांक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? -2 आणि 3च्या मध्ये हे -2 आणि इकडे आहेत +3 यांच्या मधल्या संख्या काढायच्यात आपल्याला दरम्यानच्या. -2 त्यापेक्षा आपण इकडनं उलटवूया. 3च्या आधी असणार आहे 2, 2च्या आधी असणार आहे 1, 1च्या आधी असणार आहे 0, 0च्या आधी असणार आहे -1 आणि -1च्या आधी असणार आहे -2. हे संख्या रेषेवर आपल्या समोर आणायच्या त्या संख्या, म्हणजे आपण सहजच यांची तुलना करू शकतो. आता या ठिकाणी पहा, आपल्याला पर्याय जे दिसत आहेत त्यामध्ये काय पाहिजे आपल्याला? -1, 0, +1 आणि +2. या ज्या संख्या आहेत त्या -2 आणि +3च्या दरम्यान आहेत आणि असा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. -1, 0, +1, +2. म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत पाहिलं, पूर्णांक संख्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं की दरम्यानच्या संख्या म्हणजे काय असतं ते. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चला पटपट लाईक करून घ्या व्हिडिओला. त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. पहिल्या 2 मोज संख्या, पहिल्या 2 पूर्ण संख्या आणि पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्या यांची बेरीज किती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. सोपा प्रश्न आहे. पहिल्या 2 मोज संख्या, मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. पहिल्या 2 नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1 आणि 2. की मोजायला आपण 1 पासून सुरुवात करतो. मोज संख्यांनाच नैसर्गिक संख्या म्हणतो आपण. त्यानंतर आहेत पहिल्या 2 पूर्ण संख्या. तर पहिल्या 2 पूर्ण संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्यामध्ये 0 ॲड झाला की त्या पूर्ण संख्या होतात. म्हणजे पहिल्या 2 पूर्ण संख्या, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आणि त्याच्या पुढची पूर्ण संख्या 1.
या देखील झाल्या. पुढे आहेत पहिल्या दोन सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्या. तर ऋण पूर्णांक म्हणजे शून्याच्या डावीकडे असणारे आणि शून्याच्या डावीकडे किंमत कमी कमी होत जाते. म्हणजेच -1 जी आहे, -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. त्यानंतर त्या खालोखाल येणारी म्हणजे -2 ही पूर्णांक संख्या आहे. चला आता यांची बेरीज किती हेच आपल्याला विचारलेलं आहे. 2 आणि 1 झाले 3 अधिक 0 3 अधिक 1 4 हे झाले 4 प्लस इथे हे दोघंही निगेटिव्ह आहेत. निगेटिव्हचा एक मेंबर आणि निगेटिव्हचेच 2 मेंबर हे दोघं काय होतील एकत्र येणार आहेत. 2 आणि 1 होणार आहे 3 म्हणजेच हे झाले -3. आता हे सोडवताना पहा +4 आणि -3. पॉझिटिव्हचे 4 मेंबर आहेत, निगेटिव्हचे 3 मेंबर आहेत. यातले -3 यातल्या +3ला संपवणार आहेत, 0 पेअर होणार आहे. मग शिल्लक काय राहणार, 4तून 3 गेला राहणारे आहे 1 आणि संख्येने जास्त कोण होते, पॉझिटिव्ह जास्त होते. म्हणजेच +1 हे त्याचं असणार आहे उत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. खूप सोपे प्रश्न होते. अशा पद्धतीने आज आपण स्वाध्याय 2.1 सोडवलेला आहे. लगेचच भेटणार आहोत स्वाध्याय 2.2 सोडवण्यासाठी. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा. त्याचबरोबर या व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका, कारण 7वी स्कॉलरशिपचा गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. चला भेटूयात स्वाध्याय 2.2च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.